नमस्कार. आपल्या सगळ्यांचं चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि इथे सगळ्यांचं स्वागत. आता आपण आहोत इंदिरानगर प्रभाग क्रमांक 3मध्ये. नक्कीच माझ्या पाठीमागे आपण बघताय की वंचित बहुजन आघाडी उमेदवार देखील आहेत आणि प्रचाराला सुरुवात देखील झालेली आहे. आपण जाणून घेणार आहोत कारण ही सगळी उमेदवार मंडळी लोकांपर्यंत जाते, इथल्या नागरिकांपर्यंत जाते आणि इथल्या समस्या जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. नेमक्या कुठल्या समस्या आहेत आणि त्या समस्या त्या कशा सोडवणार आपण जाणून घेणार आहोत. प्रचाराचा वेग वाढतो आहे. आपण जेव्हा परिसरात जाता कुठल्या समस्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला नागरिकांकडून ऐकायला मिळतात? सर्वांना नमस्कार. मी सुनील मारुती काटकर, वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका चंद्रपूरची निवडणुकीकरिता उमेदवार म्हणून उभा आहे. मी आता प्रभागामध्ये आपला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घरोघरी जेव्हा जात आहोत तेव्हा वार्डातील समस्या जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता शाळेची जे मुख्य सुविधा आहेत ती महानगरपालिकेने अद्याप केलेली नाही आहेत. त्याचबरोबर वार्डामध्ये जे इथे सध्या ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण इथं गोरगरीब मुलांना जे मोठे मोठे व्यक्ती आपल्या हाताशी पकडून त्यांना 100-200 रुपये देऊन त्यांना ड्रग्स विकण्याकरिता लावतात आणि त्याचं ते बळी पडत आहेत. त्याकरिता आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. त्यांना आम्ही अशी ग्वाही देत आहोत की जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार महानगरपालिकेत निवडून गेले तर चंद्रपूर शहरामध्ये त्याचबरोबर आपल्या MEL प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या आपण सोडवण्याकरिता आपण कटिबद्ध आहोत. नक्कीच यांनी सांगितलं की युवकांमध्ये ज्या पद्धतीने व्यसनाधीन युवक होत चालले आहेत, इथे ज्या व्यसनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा नक्कीच निवडून आल्यानंतर बंद करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत उमेदवार आहेत आपण इथल्या महिलांसाठी, कारण इथे विविध भाषिक प्रांतिक लोक राहतात. नक्कीच आपल्यासोबत अनुभवी देखील आहेत. आपण उमेदवार आहेत ना. मी नाव काय तुमचं? माझं नाव अविंता दिनेसुके आहे. मी प्रभाग क्रमांक 3मधून ड गटामध्ये आहे. आणि समस्या आहेत तिथले लोक आपल्याला समस्या आता रोड, नाल्या आणि जसं आता रोजगार मिळालं नाही पोराबारांना तर आम्ही संधी उपलब्ध करून देऊ. आमच्या मुलांना रोजगार मिळालं पाहिजे. आणि आपल्या पॅनलमध्ये कोण कोण आहे? पॅनलमध्ये आपले सुनील मारुती काटकर आहेत, अनिल विनोद सुरफाम आहेत, पायल तपाशी आहेत आणि मी अविंता दिनेसुके. नक्कीच काय सांगाल नागरिकांना आम्हाला हे सांगणे आहे की तुमच्या ज्या विकासाच्या संधी लोकांनी उपलब्ध करून दिलेल्या नाही ते आम्ही करून देऊ आणि आम्हाला एकदा तरी संधी द्या. रोड, नाल्या, अनेक समस्या आहेत आपल्या वार्डामध्ये. रोडं बरोबर नाही आहे, व नळं बरोबर नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. अनेक अशा सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. ते आम्ही सुविधा उपलब्ध करून देऊ आणि विकास साधू. एकदा तरी संधी द्यावं. नक्कीच एकदा संधी द्या, विकास साधू. विकासाची जोरात आहे तो नेऊ. आपल्याकडे काही नागरिक देखील आहेत. आपण मतदार आहे तिथले? नाही सर, मी या वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी मी इथे आलेली आहे आणि काम करणारं नेतृत्व या पॅनलमध्ये सुनील मारुती काटकर आणि संपूर्ण अविंता उके आहे, पायल अजय पाटील आहेत आणि अनिल सुरपाम आहे. यांच्या प्रचारार्थ मी भारतीय बौद्ध महासभा ची केंद्रीय शिक्षिका आहे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करते. परंतु आज या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या प्रचाराकरिता आणि या संपूर्ण पॅनलसाठी मी प्रचारासाठी आणि या वार्डात मी नेहमी येत राहते आणि धम्माचा प्रसार करत राहते. अनेक लोक ओळखीचे आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यास, संपर्क साधण्याकरिता मी प्रचारासाठी इथे आलेली आहे. एक संधी वंचितला नक्कीच द्यावं आणि खरंच या समाजाचा जो समाज आपल्याला अपेक्षित समाज आहे, जो महामानवाला अपेक्षित समाज घडवण्यासाठी हे जे पॅनल आहेत वंचित बहुजन आघाडीचं ते नक्कीच कटिबद्ध राहणार आहे. आणि समाजाचं व्यसनाधीनता खूप वाढत आहे चंद्रपूरमध्ये आणि ती व्यसनाधीनता कमी करण्यासाठी खरंच अशा चांगल्या लोकांची गरज आहे. आणि मी सुनील भाऊ काटकरला नेहमी पाहते आहे, अविंता उकेला पाहते आहे, अनेक पदाधिकाऱ्यांना पाहते आहे की या समाजासाठी नेहमीच त्यांचं योगदान सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं नेहमीच योगदान आहे. म्हणून या संपूर्ण पॅनलला जास्तीत जास्त मताने विजयी करावं. सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो, वंचित बहुजन आघाडी ही गरिबांची आहे, गरिबांना न्याय देण्यासाठी तत्पर आहे आणि हे आमचे उमेदवार जर आले चारही तरी या वार्डाचा विकास, MEL परिसरातील जो खुंटलेला विकास आहे हा नक्कीच आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण
त्यांच्या वतीने आम्ही करून घेऊ. माझ्या पाठीमागं नक्कीच पाहतायत आपण, त्यांनी इथल्या मूळ समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवण्याचा जो मानस त्याने ठेवलेला आहे. खरं तर लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात जात तिथल्या समस्या जाणून घेत आपण पदासाठी जे उभे आहेत त्यांना नक्कीच प्रश्न विचारत आहोत. मात्र थेट मतदारांशी संवाद साधताना त्यांना ज्या ज्या गोष्टी या माध्यमातून पुढे आल्यात त्या पूर्ण करण्याचा मानस देखील लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केला. आपण फिरत राहणार आहोत आणि असंच फिरत समस्या जाणून घेत अशा नेत्यांपुढे हा ज्या समस्या सोडवण्याची जी संधी इथल्या चांगल्या मतदारांनी चांगला उमेदवार निवडून द्यायचा, तेव्हा या प्रचारादरम्यान प्रभागातल्या समस्या आणि नेत्यांच्या आश्वासनं याकडे लोकराज्य टी व्हीचं संपूर्ण लक्ष राहणार आहे.